धाराशिव जिल्ह्याचं मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील एडशी येथील रामलिंगचा धबधबा जो आहे तो आता प्रवाहित झालेला आहे। मी आता या धबधबा परिसरामध्ये आहे। जर आपण पाहिलं तर अगदी मोठ्या संख्येनं जे आहे ती गेल्या 2 दिवसांमध्ये पाऊस झाला होता आणि या पावसाचा परिणाम पाहता आता हा धबधबा जो आहे तो पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालेला आहे। आणि एकंदरीत जर पाहिलं तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून जे आहे ते भाविक असतील, पर्यटक असतील, या धबधबा पाहण्यासाठी जे आहे ते या एडशीमध्ये दाखल होत असतात। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पर्यटक माझ्या सोबत आहेत। काय त्यांचा अनुभव आहे मला सांगा, कुठून आलात तुम्ही? नाशिक वरून आलोय आम्ही। आज तुम्ही धबधबा पाहताय, कसं येतो एकंदरीत परिसर? एकदम निसर्गमय वातावरण आहे आणि खूप मज्जा येते, खूप छान वाटते। यापूर्वी कधी आला होतात का आणि कसं काय अनुभव? खूप सुंदर निसर्ग आहे, खूप मजा येते आम्हाला, खूप एन्जॉय करतोय आम्ही। तुमचा काय अनुभव आहे? माझा अनुभव असा आहे, पर्यटक तर म्हटलं तर जातच आहे, ही गोष्ट नक्की आहे, पण भावी भक्त जे आहे त्यांना इथलं महत्त्व कळायला पाहिजे। आणि मेन म्हणजे इथं जटाऊ जे आपले आहे ते म्हणजे पाणी नव्हतं त्यांना पिण्यासाठी, त्याच्यासाठी रामाने बाण मारलेला आहे। त्याच्यामुळे जे भाविक भक्त असेल त्यांनी 100% इथं भेट द्यावी एवढीच इच्छा। नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अगदी जे आहे ते मंदिर देखील आहे आणि या मंदिराला कुठंतरी मोठ्या संख्येने जे आहे ते राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी दाखल होत असतात। त्याचबरोबर राज्यभरातून शैक्षणिक सहली असतील, त्याचबरोबर पर्यटक असतील, मोठ्या संख्येने या एडशीमध्ये दाखल होत असतात। आणि हा रामलिंगचा जो धबधबा आहे तो पर्यटकांचं मुख्य आकर्षण पाहायला मिळतं। गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस जिल्ह्यामध्ये झालेला पाहायला मिळाला आणि याचा कुठंतरी परिणाम पाहता आज या ठिकाणी पूर्ण क्षमतेने हा धबधबा प्रवाहित झालेला आहे आणि आता पर्यटकांची पावलं जी आहेत ती या धबधब्याकडे कुठंतरी वळताना पाहायला मिळत आहेत। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।